लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आळसंद येथे स्मार्ट मीटर विरोधी महावितरण संघर्ष समितीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात जाहीर बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट मीटर योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या बैठकीस ॲडव्होकेट दीपक लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच जिल्हा परिषद सदस्य माननीय हिमतराव जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक, शेतकरी आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत स्मार्ट मीटरमुळे वाढणारी व चुकीची वीज बिले, मीटर रिडिंगमधील त्रुटी तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। ग्राहकांवर अन्याय होऊ नये आणि स्मार्ट मीटर योजना तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। एकच आवाज, एकच लढा, स्मार्ट मीटर हटवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। सामान्य माणसाचं जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे। एकतर पेट्रोलचे दर गगनाला गेले, 111 रुपये पेट्रोल झालं, 82 रुपये डिझेल झालं आणि अशा अवस्थेत सुद्धा MSCBच्या महावितरण कंपनीच्या माध्यमातून ही जी स्मार्ट मीटरचं जी भूत सामान्य माणसाच्या डोक्यावर बसते याला कुठेतरी विरोध करायचा, याच्यावर चर्चा करायची नाही। आदरणीय दीपक लाड साहेब, त्याचबरोबर गोंदील साहेब या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लोकांना प्रबोधन केलं। निश्चितपणे चांगल्या चाकुरीबद्ध पद्धतीनं ह्या परिस्थितीला आपण सामोरं गेलो पाहिजे। लोकांना चांगली दिशा देण्याचं काम आता या ठिकाणी दीपक लाड साहेबांनी दिलेलं आहे आणि निश्चितपणे या गोष्टीला ग्राहक चांगल्या पद्धतीने विचार करतील आणि स्मार्ट मीटरला विरोध करायचा असं ठरलेलं आहे आता। त्यामुळे आणि आता आम्ही त्यांना आता लेखी अर्ज देतो की आमच्या परवानगीशिवाय, ग्राहकांच्या परवानगीशिवाय तुझी मीटर म्हणजे आमच्या मीटरला हातच लावू नये। सामान्य माणसांचे आम्हाला ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांचासुद्धा थोडा भावनेचा विचार करावा लागतो म्हणून अशी भूमिका आम्हाला निश्चितपणे घ्यावी लागते। ग्राहकांच्या हक्कासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। स्मार्ट मीटर विरोधातील जन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत ही बैठक संपन्न झाली। आळसंद येथून प्रतिनिधी, लोकन्यूज मराठी।